नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सावित्री नदी धोक्याच्या पातळीवर, मध्यरात्री महाडमध्ये पुन्हा पूर, बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी. कळमजेमध्ये पूरस्थिती गंभीर, अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत, ग्रामस्थांची प्रतिक्रिया आली समोर. रायगडमध्ये अतिवृष्टीचा महावितरणला मोठा फटका, 1.25 लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू. आणि तिसंगी ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठिंबा, मराठी शाळांच्या प्रश्नावर आंदोलन, शिवसेना ठाकरे गटाचा सहभाग, शासन निर्णयाविरोधात तीव्र भूमिका. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरावर पुन्हा एकदा पुराचं संकट ओढावलंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीच्या सुमारास महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यानंतर महाड शहरातील मच्छी मार्केट तसेच सखल भागात अचानक पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दरम्यान टेमघर, बीरवाडी आदी भागांमध्ये पुराच्या पाण्याचा जोर अद्याप कायम असल्याने महाड शहरातील पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाड नगरपालिकेकडून सायरन वाजवून सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. माणगाव तालुक्यातील कळमजे गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर गावातील परिस्थिती, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि पूरस्थितीबाबत कळमजे गावाचे ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व आणि युवा उद्योजक प्रशांत वाढवळ यांनी माझे कोकणशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गावातील सद्यस्थिती, नागरिकांसमोरील आव्हानं आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. नेमकी काय आहे कळमजे गावातील परिस्थिती आणि प्रशांत वाढवळ यांनी कोणते मुद्दे मांडलेत पाहूयात. तर आज आपण आहोत माणगावच्या गोद नदीवरील कळमजे पुलाजवळ. या कळमजे गावामध्ये काल पूरस्थिती निर्माण झाली होती. या संदर्भात ग्रामस्थांच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, यासाठी आज आपल्यासोबत आहेत माहिती देण्यासाठी माणगावचे राष्ट्रवादीचे युवा नेते तसेच युवा उद्योजक प्रशांत वाढवळ. आपण त्यांच्याकडून या पूर परिस्थितीबाबत जाणकारी घेऊया. जी कळमजे गावामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली होती ती पूरस्थिती अतिवृष्टीमुळे झालेली आहे आणि मुसळधार पावसामुळे ती कालची पूरस्थिती निर्माण झालेली होती. आणि ती कळमजे गावामध्येच नाही तर माणगाव तालुक्यामध्ये सर्वीकडेच ती पूरस्थिती निर्माण झालेली होती. आणि मुंबई गोवा महामार्गसुद्धा काल बंदच होता मुसळधार पावसामुळे. आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्वीकडेच तीच कालचीच पूरस्थिती जी कळमजे गावामध्ये होती तीच सर्वीकडे निर्माण झालेली होती. त्याला अन्य काही कारण नव्हतं. आणि कळमजे गावचा जो काही काल रस्ता बंद होता तो मुसळधार पावसामुळेच बंद होता. आणि दरवर्षी गोद नदी ही जेव्हा तुडुंब भरून वाहत असते त्या दरवर्षी जेव्हा पूर येतो तेव्हा हा कळमजे गावचा रस्ता बंदच असतो. काही कळमजे गावातील ग्रामस्थ आहेत ते याला दुसरं वळण देत आहेत आणि याला दुसरं काही कारण नसल्यामुळे फक्त गोद नदी तुडुंब भरून वाहत होती हेच कारण आहे. आणि हे कारण दरवर्षीच असतं. मुसळधार पाऊस पडला की गोद नदी तुडुंब भरून वाहते आणि त्यासाठी हा रस्ता कळमजे गावचा नेहमीच बंद असतो. आणि काही नागरिक असे आहेत ते याला दुसरंच वळण देत आहेत आणि ते गावामध्ये राजकारण आणत आहेत. आणि जे काही मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे योग्य ते पंचनामे होऊन त्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. आणि काही गावात असे आहेत जे राजकारण करायला इच्छुक आहेत त्यांना मी एकच सांगतो यासाठी अनेक मुद्दे आहेत. आणि त्या लोकांची जेव्हा गावाची तोंडे पूर्वेकडे असतात तेव्हा या अशा लोकांची तोंडे पश्चिमेकडे असतात. आम्हाला गावात राजकारण आणायचे नाही आहे आणि करायचे सुद्धा नाही आहे. तेही आम्ही करू शकतो. गावात अनेक असे मुद्दे आहेत ज्यामध्ये शासन आणि प्रशासनाची फसवणूक झाल्यासारखे मला वाटत आहे. त्यामध्ये बनावट सर्टिफिकेट बनवून एकात्मिक बाल विकास सेवा योजना व अन्य उपभोग काही ग्रामस्थ घेत आहेत. याकरता कळमजे गावातील सुजाण नागरिक माहिती अधिकार कायद्याअंतर्गत त्याची पोलखोल करणारच आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कुसगाव टेमघर येथील 19 वर्षीय सुहेल सलीम शेख
याचा शोध गेल्या 36 तासाहून अधिक काळापासून सुरू असून अद्याप त्याचा कोणताही ठोस थांगपत्ता लागलेला नाही। मिळालेल्या माहितीनुसार सुहेल हा 4 मित्रांसोबत कुसगाव येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता। पोहून झाल्यानंतर सर्व मित्र बाहेर येत असताना सुहेलने पुन्हा एकदा पाण्यात उडी मारली, मात्र पाणी खोल असल्याने तो बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी 2 मित्रांनी तात्काळ पाण्यात उडी घेतली। सुहेल त्यांच्या हातालाही लागला होता, मात्र बंधाऱ्यावरून कोसळणाऱ्या तीव्र प्रवाहामुळे तो निसटल्याचे मित्रांनी सांगितले। त्यानंतर MIDC पोलीस, आपदा मित्र आणि सी स्कॅप महाड यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे। तरीही कोणताही ठोस सुगावा न लागल्याने विविध चर्चांना उधाण आले असून कुटुंबियांची चिंता अधिकच वाढली आहे। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। अंबा नदीसह जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सखल भाग पाण्याखाली गेलाय। नागोठणे परिसरात 2005च्या महापुराची पुनरावृत्ती झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वेळेत मदत किंवा मार्गदर्शन मिळाले नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली। तसेच अशा गंभीर परिस्थितीत लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि प्रशासन फिरकले नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय। दरम्यान मंत्री भरत गोगावले यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या प्रवासी आणि वाहन चालकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या। हवामान विभागाने पुढील काही तासातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। काल रात्री म्हणजे काल दिवसापासून सकाळपासून आपल्या या नागोठणा रोड पासून जर पाहायला गेलात तर सुकेली खिंडीपर्यंत अक्षरशः लोकांची हालत खराब झालेली आहे। कारण या रोडवरती जो पाण्याचा जो फ्लो आलेला आहे, तिकडे जिंदल कंपनीच्या इथे कॅनल ब्लॉक झाल्यामुळे तिथे पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे तिथे देखील गाड्यांची कोंडी झालेली आहे। आणि तसंच आपला इरिगेशन डिपार्टमेंटचा हा जो इथे कॅनल हे आहे, डॅम आहे, या डॅमचे दरवाजे न खोलल्यामुळे, म्हणजे वेळोवेळी त्यांचे जर दरवाजे खोलले असते तर एवढा पाणी साठा झाला नसता। आज पाण्यामुळे इथल्या लोकांना, या ट्रॅफिक लोकांना त्रास होत आहे आणि पूर्ण हा रस्ता जाम झालेला आहे कालपासून। आपण मदत कार्य कसं करता? आता आम्ही तिथे जिंदलमध्ये जो पाणी ब्लॉक झाला होता, तर जिंदलची जी वॉल होती ती प्रोटेक्शन वॉल तोडण्याचं काम केलं आहे, जेणेकरून तो पाणी आहे तो पाणी कंपनीच्या आतमध्ये कसा जाईल आणि रोड कसा खाली होईल यासाठी आम्ही कालपासून प्रयत्न करत होतो। आज तिथला पाणी कमी झालेला आहे। और आज हमारे पुरखों से लेके यहाँ तक 100 साल तक हम लोग ज्यादा हो गए, 120 साल हो गए यहाँ पर रहते हैं। 89 के बाद में 2005 और 2005 के बाद में जो रिपीट होने वाला है वो ये आज का दिन है, क्योंकि आज जो सैलाब यानी बाढ़ की परिस्थिति जो है ना बहुत डेंजर है। ये डेंजर सिचुएशन इतनी खराब हो सकती है। अभी तक भी कोलीवाड़ा और छत्रपति शिवाजी महाराज चौक, बाजारपेट और बहुत सारे ऐसे हैं जिससे हमारा संपर्क टूट गया है। खाने पीने की चीजें हमारे पास अवेलेबल नहीं है, जिसकी वजह से छोटे बच्चे को दूध अभी तक पहुंचा नहीं है। हाईवे ब्लॉक्स हो चुके हैं। हाईवे ब्लॉक्स होने की वजह से यहाँ पर अभी तक खाना नहीं आया है। खाना खाने के लिए अगर देखा जाए तो आगे आजू बाजू वाले लोग थोड़ी सी मदद करें, लेकिन आज पानी की जो सिचुएशन है वो बहुत डेंजर है, क्योंकि इतने स्पीड से पानी 89 का एक सैलाब था यानी पूर था, उसके बाद में आज वो सिच्युएशन यहाँ पर 2005 के बाद दोहराई जा रही है। बाजारपेठेमध्ये हा जो पाण्याचा स्पीड आहे तो खूप वेगाने वाढत आहे आणि आम्हाला प्रशासनाकडून कोणती अशी पूर्वकल्पना भेटली नाही की पाणी या स्पीडने वाढणार आहे। तुम्ही थोडीशी जरा तुमची काळजी घ्या, का मटेरियल का हलवायचं असलं तर बघा। असा कुठल्या प्रकारे आम्हाला प्रशासनाकडे सपोर्ट भेटला नाही आहे की आम्ही आमचा माल हलवू आणि आमची नुकसान कमीत कमी कसं होईल ते बघू असं म्हणून। आणि या पाण्याचा स्पीड असा कंटिन्यू वाढत चालला आहे। काय भीती वाटते? आम्हाला आमच्या नुकसानाची खूप भरपूर भीती वाटते की आमचं नुकसान किती होईल ते आम्हाला पण अंदाज नाही असा की आमचं नुकसान किती होऊ शकतो याच्यामध्ये। तर आम्हाला कुठलीच अशी आयडिया नाहीये की पाण्याचा स्पीड किती वाढेल आणि किती पाणी हे होणार आहे म्हणून असा। आणि 2 दिवस झाले लाईट पण नाहीये, त्यामुळे आम्हाला त्याचा पण खूप प्रॉब्लेम होत आहे। का मोबाईल पण चार्जिंग होत नाहीत। आमची अशी परिस्थिती आहे की आम्हाला एकदम म्हणजे खूपच त्रास होते त्या गोष्टीचा असं म्हणजे। माझं नाव मोहम्मद जव्वाद शमसुद्दीन माफकर। आम्ही इथे जामा मस्जिद नागोठणामध्ये मी पेशिमाम आहे, नमाज पढवतो। आणि गेल्या 24 तासापासून सकाळी काल 8:30 वाजता आमच्या रूमामध्ये, मशिदीमध्ये, इतर जे आजूबाजूचे जो परिसर आहे तिथं पाणी आलेलं आहे। 3.5, 4 फूट, 5 फूट पाणी ते अजूनपर्यंत 24 तास जास्त उलटून गेले, पण पाणी अजून काही कमी होईना।
तो इसके बारे में तो कुछ अभी फिलहाल हम कह ही नहीं सकते हैं, क्योंकि हमको ही नहीं मालूम है कि हमारा क्या होने वाला है, यहाँ के लोगों की क्या परिस्थिति होने वाली है, ये कोई नहीं बता सकता है। क्योंकि माहौल इतना बुरा हो गया है और पानी भी इतना ऊपर बहुत ज्यादा गिर रहा है, उसकी वजह से कुछ समझ में नहीं आ रहा है। रायगड जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि अनेक भागातील पाण्याखाली गेलेल्या वीज यंत्रणेमुळे महावितरणच्या पेण मंडळाच्या वीज वितरण व्यवस्थेला मोठा फटका बसलाय। या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे 1,25,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। मात्र प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करत अनेक ठिकाणी कमरेपर्यंत पाण्यात उतरून तुटलेल्या वीज वाहिन्या, खांब आणि रोहित्रांची दुरुस्ती केली। या प्रयत्नांमुळे आतापर्यंत सुमारे 60,000 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले। अतिवृष्टीमुळे 111 उच्च दाब खांब, 195 लघु दाब खांब, 41 रोहित्रे तसेच अनेक वीज वाहिन्यांचं नुकसान झालं असून सुमारे 2,10,00,000 रुपयांच्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पूरस्थिती भागातील पाणी ओसरल्यानंतर सुरक्षिततेची खात्री करून उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी महावितरणची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे। नवी मुंबईत गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, पाणी साचणे आणि वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत। या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिघा ते बेलापूर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। विविध विभागांना तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले। महापे शिळफाटा मार्गावरील बंद नाली तातडीने साफ करण्याचे, MIDC परिसरातील ड्रेनेजवरील अडथळे हटवण्याचे तसेच ऐरोली टी जंक्शन येथे अतिरिक्त पंप बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। याशिवाय मॅनहोल सुरक्षित ठेवणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, धोकादायक झाडं हटवणे आणि पूरप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाय वाढवण्याचे आदेश देखील देण्यात आले। हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील आयुक्तांनी केलं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागचे 4-5 दिवस जवळजवळ दररोजचा 200 mm हा रेनफॉल इथे होतो आणि मुळात नवी मुंबईमध्ये 2-3 ठिकाणी पाणी साचण्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या। हा एक महापे शिळफाटा जो ब्रिजच्या बाजूचा भाग आहे आणि एक ऐरोली जंक्शनचं जो टी जंक्शन आहे, हे 2 महत्त्वाचे पॉईंट्स होते। आमची सगळी यंत्रणा याच्यावर काम करत होते, पण इथे मला लक्षात आलं की हा जो आपण लेफ्ट साईडला जो ब्रिज आहे, हा ब्रिजच्या खाली एक नाली आहे आणि तीच बंद आहे। आता ती ओपन करण्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की हे होईल। दुसरा जो आहे की MIDCने जे ड्रेन बांधली त्याच्यावरची खालची ड्रेनच्या वर आणखीन एक ड्रेन फक्त मेशनरी वॉल टाईप आपण विटाचं बांधकाम केलं, तर ड्रेन खाली राहिली, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जात नाही। आज तोही ब्रेक करून केला। मला वाटतं ह्या दोन्ही तर त्याच्यामुळे आपल्याला इथं आता पाणी साचण्याचा प्रकार जो आहे तो बंद होईल आणि टी जंक्शनलाही जिथे पाणी वरून येत होतं आपण तिथे ऑलरेडी पंप लावलेत, आणखीन जास्तीचे ड्रेन होल तयार झाले आणि तिथले आता पाणी निघून गेलेलं आहे। इतरत्र खूप मोठ्या प्रमाणात झाडं पडण्याच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्या सगळ्या 2 दिवसामध्ये पूर्ण 100% झाडांची कटाई करून ते आज जवळजवळ आजच्याच तारखेला वॉरफुटिंगवर पाऊस उघडल्यामुळे आज आपण ते करतोय। एखादे 2 राहिले जे सुकलेले फक्त वाकलेली झाडं आहेत ती पण काढण्याचा आम्ही सांगितलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त रस्त्यावर मातीचं प्रमाण खूप आलेलं आहे, कारण पावसाच्या वेळेमध्ये तर ही सर्व मातीसुद्धा काढून घ्यायचं सांगितलेलं आहे। कुठेही मॅनहोल ओपन राहणार नाहीत हेही आपल्याला सांगितलं आणि ज्या ज्या ठिकाणी लहान मोठे आता खड्डे पण तयार व्हायला लागलेले आहेत रस्त्यावर, हेही लगेच आपल्याला 2 दिवसामध्ये सगळे बंद करून सगळं त्याच्यावर पण आपण उपाययोजना सांगितलेलं आहे की मला खात्री आहे की ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण जो काही 4 दिवसाचा 5 दिवसाच्या पावसाने जे काही रस्त्यावर आलेले अडचणी आहेत त्या दूर होतील। रस्त्याच्या बाजूची झाडांची जी वाकलेली आहेत किंवा काही पडलेली आहेत ती सुद्धा आपण क्लिअर करतो आणि हे जे 2 मुख्य वॉटर लॉगिंग पॉईंट होते ते सुद्धा आपण क्लिअर करतो। मुसळधार पावसामुळे सावंतवाडीतील छोट्या विक्रेत्यांचा व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला असताना त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र भाजपचे नेते विशाल परब यांनी पुढाकार घेतला। पावसात व्यवसाय करताना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र भाजपचे युवा नेते
विशाल परब यांच्या सौजन्याने छोट्या विक्रेत्यांना मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमामुळे अनेक व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनी विशाल परब यांचे आभार व्यक्त केलेत। व्यापाऱ्यांनी त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत शुभेच्छाही दिल्या। केवळ छत्र्यांचं वाटप न करता छोट्या व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। यावेळी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, सभापती सुधीर अडिवरेकर आणि नगरसेवक प्रतीक बांदेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पावसाच्या सीझनमध्ये येथील व्यापाऱ्यांना विशालभाई परब यांच्या माध्यमातून छत्र्या वाटप केल्या जातात आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जातो। तसेच सावंतवाडी शहरात जे शाळा आहेत त्या शाळांना पण छत्र्या आणि दप्तर पुस्तक वाटप दरवर्षीप्रमाणे विशालभाई परब यांच्या माध्यमातून केलं जातं। आता 4 नंबर शाळेमध्ये कार्यक्रम चालू आहे। निरवडेकर साहेब तेथील तसे निरवडेकर साहेब तसेच सिद्धार्थ भांबुरे आणि तेथील आमचे शक्ती केंद्र प्रमुख बूथ अध्यक्ष त्या शाळेमध्ये त्यांचं वाटप चालू आहे। आणि आम्ही शहराच्या वतीने आता मार्केटमधील जे व्यापारी किंवा जे भाजीवाले आहेत त्यांना छत्र्याचं दरवर्षीप्रमाणे आम्ही आता यावेळी वाटप करणार आहोत। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि आमचे मार्गदर्शक विशालभाई परब यांच्या मार्गदर्शनाने या मार्केटमधील व्यापाऱ्यांसाठी, छोटे जे व्यापारी आहेत, ज्या बायका गावातून सावंतवाडीमध्ये व्यापार करण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी छत्र्यांचं वाटप होत आहे। मार्केटमध्ये 40 एक व्यापारी सावंतवाडीचे असतात। त्या 40 व्यापाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रे वाटप करण्यात नाही। अर्थातच एक स्तुत्य उपक्रम सावंतवाडीमध्ये दरवर्षी विशालभाई घेतात आणि हे व्यापारी जे आहेत गरीब त्यांना एक आधार मिळतो आणि दरवर्षी त्यांचा एक प्रयत्न असतो की या सगळ्या गरिबांना आधार मिळावा। अर्थात एक स्तुत्य कल्पना आहे आणि याच्यामागे एक दानशूर संकल्पना त्यांच्यामधून एक दिसते आणि प्रत्येक गोष्ट ही राजकीयरित्याच घेतली पाहिजे असं नाही। काही सामाजिक उपक्रम हे प्रत्येक नेत्याने करतात, म्हणजे सगळेच भाजपचे सर्व नेते या प्रकारचे उपक्रम राबवतात आणि त्यातीलच एक आमचे युवा नेते विशालजी परब आहेत। केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील मेल्लाडी तालुक्यातील कल्लाडी गावाजवळ अचानक दोन्ही बाजूंनी डोंगर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली। या घटनेमुळे संबंधित मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून रस्त्यावरून प्रवास करणारी अनेक वाहने दरडीमुळे अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 7 जण बेपत्ता असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी दिली। घटनेनंतर परिसरात तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अधिकृत यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या शाळांवर पटसंख्येच्या अटीचा होत असलेला परिणाम हा गंभीर प्रश्न असल्याचे सांगत खेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अजित अनंतराव भोसले आणि तिसंगे गावच्या ग्रामस्थांनी खेड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। शासनाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे। या आंदोलनाला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा जाहीर केलाय। खेड तालुका प्रमुख सचिन निकम यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवणारे पत्र सादर केले। यावेळी शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे, उपशहर प्रमुख राजन निर्मळ, सचिन खेडेकर, संजय मोडसिंग, संदीप चव्हाण आणि अनंत पवार उपस्थित होते। या प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। ज्या मराठी शाळा बंद होत आहेत, पटसंख्याचा निकषावरती जो काही धोरण केलेला आहे की शाळा बंद होत आहेत, याचा फटका या तिसंगी गावातील जी न्यू इंग्लिश स्कूल आहे, नूतन इंग्लिश स्कूल ही जी आहे या शाळेलाही फटका बसणार आहे आणि जवळपास 60 वर्षापूर्वीपासूनची ही शाळा आहे। या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी देशसेवेसाठी विविध पदावरती सगळ्या कोण अधिकारी झालेत। अशी 60 वर्षापूर्वीची शाळा आज तिला हा फटका बसणार आहे आणि हे होऊ नये
यासाठी तिसंगी गावचे ग्रामस्थ इथे उपोषणाला बसलेले आहेत. एका बाजूला सरकार म्हणतं मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, आणि मग अशी पटसंख्येच्या निकषावर जर शाळा बंद होणार असेल तर शेतकऱ्यांची आणि गोरगरिबांची मुलंच शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. आणि हे होऊ नये म्हणून हे तिसंगी गावच्या ग्रामस्थांनी हे उपोषण पुकारलेलं आहे. त्यांच्या या विधायक कार्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, मी खेड तालुका प्रमुख सचिन निकम, आमच्या पक्षाकडून मी या उपोषणाला समर्थन देत आहे. रेवदंडा ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष मोरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. आंग्रे नगर परिसरातील पाणी शिरलेल्या घरांमध्ये जाऊन त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले. यावेळी आंग्रे नगरमधील कार्यकर्ते दिलीप धुमाळ उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक घरापर्यंत स्वतः जाऊन किराणा किट पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. या मदतीमुळे पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. या तत्पर मदतीबद्दल आंग्रे नगरमधील नागरिकांनी संतोष मोरे यांचे आभार मानले. कठीण प्रसंगी तातडीने मदतीला धावून आल्याबद्दल नागरिकांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. संकट काळात लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सेवा करणारे लोकप्रतिनिधी समाजासाठी मोठा आधार ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उपसरपंच आले, त्यांनी बघितलं आणि त्यांनी आम्हाला काल जेवणाची पण सोय केली आणि आज त्यांनी आम्हाला एवढं सामान पाठवले, पैशाची व्यवस्था केली आमच्यासाठी. पण ह्यांनी कोणी आम्हाला मदत केली नाही आणि आम्ही आतापर्यंत पाण्यातच आहोत. आज दुसरा दिवस आमचा पाण्यात आहे, पण कोणी काल येऊन गेले पण त्याच्यावर त्यांनी काही केलं नाही. खूप उपकार आहेत त्यांचे. संतोष मोरे म्हणजे त्यांचे खूप उपकार आहेत. उपसरपंच ते आले आज धावून, पण हे लोक एवढ्या वर्ष पाणी येतं आमच्याकडं, नुसते बोलतात पाण्यात राहतं तुम्ही, असं करा तसं करा. आमच्याकडे पैसा नको, गरीब माणूस काय करणार आम्ही, कुठून पैसा आणायचा? तुम्ही बोलायला ठीक आहात, कमवणार तेव्हा आम्ही खाणार आहोत. काय उपयोग आहे तुमचा? नुसते बोलून जाता आम्हाला, एवढ्या स्कीम येतात, तुम्ही दाखवता का आम्हाला? देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि भाविक वारकऱ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे स्मरण करत वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, भक्तीची आणि सामाजिक ऐक्याची जपणूक करणारी महान परंपरा असल्याचं सांगितलं. तसेच वारकऱ्यांच्या सुविधा, सुरक्षितता आणि आवश्यक सर्व व्यवस्था प्रशासनामार्फत प्रभावीपणे करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या सोहळ्यास विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, मंदिर संस्थांचे पदाधिकारी तसेच हजारो वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा अष्टमी नगर परिषद आणि रोहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेला खासदार सुनील तटकरे यांनी सदिच्छा भेट देत उपस्थिती लावली आणि बॅडमिंटन खेळण्याचा आनंद देखील घेतला. यावेळी रोह्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ तथा मास्टर ऑफ डॉक्टर अशोक जाधव आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात विशेष आकर्षित झाल्याचे पाहायला मिळाले. या मनोरंजक सामन्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्रीडेला प्रोत्साहन देण्याचा, सामाजिक संवाद आणि स्नेह वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.